नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मध्ये आहोत। लालचक्की हा परिसर आहे आणि इथे ही साधारण 16 मजली झलक ही इमारत आहे। सध्या या इमारतीवर स्टे आणलेला आहे। 2021 मध्ये परवानगी देण्यात आली होती। नगर रचनाकार यांनी त्यावर सह्या केल्या होत्या आणि त्यानंतर विकासकाला परवानगी दिल्यानंतर ह्या इमारतीचं बांधकाम सुरू झालं आणि विकास आराखड्यामध्ये मुख्य रस्त्यामध्ये ही इमारत अडसर ठरते असं म्हटलं जातं आणि त्यामुळे मग या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याबाबत दाखल करण्यात आली याचिका आणि विकासकाने सुद्धा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। मात्र उच्च न्यायालयाने विकासकाला तिथे कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिलं नाही आणि त्यानंतर या बांधकामावर स्थगिती आणलेली आहे। स्थगिती आणल्यानंतर आता ही जी इमारत आहे ती पाडण्यात यावी असं म्हटलेलं आहे आणि साधारण याच महिन्यात ही इमारत पूर्णपणे पाडण्यात येईल असंही म्हटलं जातंय। मात्र प्रश्न इथे असा निर्माण होतोय की जर विकास आराखड्यामध्ये मुख्य रस्त्याला ही इमारत जर अडसर ठरणार होती तर मग याला परवानगी कशी काय देण्यात आली? जर नगर रचनाकार त्यांनी या प्रकारे कशा पद्धतीने मग या पूर्ण या इमारतीसाठी सिग्नेचर किंवा मग परवानगी कशी काय दिली? एकूणच जर आपण पाहायला गेलं तर महापालिका प्रशासन यामध्ये झोपली होती का? कारण विकासकाने एवढी भली मोठी आता ही 16 मजली इमारत बांधली आहे, त्याचं इथे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होणारच आहे। मात्र अशा पद्धतीनं जर महापालिकेचा हा भोंगळ कारभार असेल आणि मोठमोठ्या बिल्डर म्हणूया विकासकांना सुद्धा इथे फसवलं जात असेल तर मग सामान्य माणसाचं काय? आता या इमारतीमध्ये जर कुणी रूम घेण्यासाठी सुद्धा आधीच इन्व्हेस्टमेंट केली असेल, स्लॅब पडल्यानंतर कमी किमतीमध्ये त्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली जाते, तर मग त्या इतर नागरिकांचं काय जे आपले पैसे साठवून आपल्या आयुष्यभराची कमाई सुद्धा यासाठी लावत असतात? एकूणच आपण शहराचा विकास करत असताना या बाकीच्या गोष्टी पाहणं फार गरजेचं आहे। मुख्य रस्त्यामध्ये जर अडसर होतोय तर मग 2021 ला नगर रचना विभागाने यावर परवानगी कशी दिली? मग त्यावेळी जे संबंधित अधिकारी होते त्यांच्या बाबत या सगळ्या प्रकरणाबाबत चौकशी करण्यात आलेली आहे का? किंवा मग हे प्रकरण जर विकासकाने उच्च न्यायालयामध्ये नेलं आणि त्याला तिथे दाद मिळाली नाही आणि इथे स्टे आणण्यात आलेला आहे, मग यापुढे किंवा एकंदरीतच या स्टे आणल्यानंतर त्या विकासकाचं काय? आणि मग एकंदरीतच यामध्ये कोणकोणती लोक जी आहेत ही गोवली गेलेली आहेत हे सुद्धा पाहणं फार गरजेचं आहे। महापालिकेच्या केवळ भोंगळ कारभारामुळे हे इथे याचं नुकसान तर होतच, मात्र अशाच पद्धतीनं जर शहरात अनेक अनधिकृतरित्या सिग्नेचर्स देऊन अशी जर बांधकामं सुरू होत असतील तर हे फार म्हणूया आपण अतिशय वाईट आहे आणि यामध्ये मग नुकसान कोणाचं होतंय आणि किती होतंय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। एकंदरीतच महापालिकाने हा सगळा विचार केला पाहिजे आणि यासाठी तोडगा काढणं फार गरजेचं आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।